नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण घातांकाशी संबंधित प्रश्न हे सोडवून घेणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक म्हणजे काय आणि घातांकांशी संबंधित नियम हे ऑलरेडी बघितलेलं आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पहिले तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांनो, आता आपण घातांकांवरील प्रश्न हे बघणार आहोत. हा जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, हा प्रश्न अतिशय सोपा आहे. कारण आपण सोप्यापासून अवघडापर्यंत सगळे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्याला काय सांगतोय मित्रांनो, की 3चा घात 3 अधिक 4चा घात 2. मग 3चा घात 3 म्हणजे किती? तर 3 गुणिले 3 गुणिले 3 अधिक 4चा घात 2 म्हणजे किती? तर 4 गुणिले 4. मग आपल्याला गुणाकार करायचा आहे, की 3 त्रिक 9 गुणिले 3 अधिक 4 गुणिले 4 आला आपलं 16 आणि 9 त्रिक परत 27 अधिक 16 बरोबर 43 हे आलं आपलं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय सांगतोय, की 12चा घात जो आहे तो 0.2 गुणिले 12चा घात 0.3 गुणिले 12चा घात 0.27 गुणिले 12चा घात 1.23. आता जर तुम्ही याचा इंडिव्हिज्युअल घात काढत बसला तर हा प्रश्न हा खूप अवघड होऊन बसेल. पण आहे का? तर नाही. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. फक्त तुम्हाला घातांकाचा नियम माहीत पाहिजे. मग ह्या प्रश्नाकडे जर बघितलं तर कुठला नियम लागेल? तर आपल्याला नियम लागतो, की a चा घात जर m असेल गुणिले a चा घात जर n असेल, तर आपला a चा घात जो असेल तो m अधिक n. a आपला या ठिकाणी पाया आहे आणि m आणि हे घात आहे. तर इथे हा नियम लागेल. मग आता आपल्या उदाहरणामध्ये a काय आहे? तर a आहे आपला 12. मग आपल्याला काय करायचंय? 12 हा पाया तसाच लिहायचा आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जेवढे काही घात आहेत, त्या सगळ्या घातांची बेरीज करायची, की याचं उत्तर आलं. मग 0.2 अधिक 0.3 अधिक 0.27 अधिक 1.23. मग जर तुम्ही याची बेरीज केली, तर 0.5 हे पहिल्या दोन्हीची बेरीज येईल. अधिक 0.27 अधिक 1.23 हे आपलं 1.5 येईल आणि 0.5 अधिक 1.5 हे 2 येईल. तर 12चा घात दुसरा म्हणजे 144. आलं? अतिशय सोपं आहे. चला आता अशाच पद्धतीचा पुढचा प्रश्न बघूयात. यामध्ये पण आता भागाकार करतोय आपण, की 8चा घात 3.7 भागिले 8चा घात 0.2 भागिले 8चा घात 0.27 भागिले 8चा घात 1.23. परत प्रश्न दिसताना खूप अवघड दिसतोय, पण आहे का? तर अजिबात नाही. आता इथे कुठला नियम लागेल घातांकाचा? तर या ठिकाणी आपला नियम जो लागेल तो a चा घात m भागिले a चा घात n जर असेल, तर आपण त्याची वजाबाकी करतो m वजा n. ठीक आहे. मग आपल्या उदाहरणामध्ये पाया काय आहे? तर 8 हा आपला पाया आहे. आपल्याला घातांकांची वजाबाकी करायची आहे. तर 3.7 वजा 0.2 वजा 0.27 वजा 1.23. आता आपण काय करणार आहोत? याची वजाबाकी 3.7 मधनं 0.2 गेले की ते आले 3.5 वजा. आता मी जर इथून वजा बाहेर काढला तर 0.27 अधिक 1.23 असं येईल. मग 0.27 अधिक 1.23 किती येईल? 1.5. तर मग मगाशीच ते आपण बघितलं होतं. तर 3.5 वजा 1.5 याचं उत्तर आलं 8चा दुसरा घात. 8चा दुसरा घात म्हणजे 8चा वर्ग. 8चा वर्ग काय आहे? तर 64 हे आलं याचं उत्तर. मित्रांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे, तो आहे की 6चा घात 13 भागिले 4 भागिले 6चा घात 2 भागिले 5 भागिले 6चा घात 3 भागिले 5 भागिले 6चा घात 1 भागिले 4. हा जर प्रश्न मित्रांनो तुम्ही बघितला, तर हा प्रश्न हा आपल्या आधीच्या प्रश्नासारखाच आहे. फक्त या ठिकाणी आपला जो घात आहे, तो अंश आणि छेदाच्या रूपात लिहिला आहे.
तर इथंही आपला तोच नियम लागेल. नियम काय लागणार आहे की ए चा घात जर यम असेल भागिले ए चा घात जर n असेल तर उत्तर आपलं काय येणार आहे ए चा घात जो असणार आहे तो यम वजा n असणार आहे. बरोबर आहे. तर आपल्या केसमध्ये ए काय आहे म्हणजे ए जो आपला पाया आहे तो आहे 6. मग 6चा घात हा 13/4 वजा 2/5 वजा 3/5 वजा 1/4. आता या ठिकाणी तुम्हाला याची वजाबाकी करायची आहे, त्यामुळे इथं भागाकार करत बसायचा नाही. इथं आपल्याला काय करायचं आहे तर ज्यांचे छेद सारखे आहे त्यांना जवळ करून घ्यायचं. तर 13/4 वजा 1/4 वजा 2/5 वजा 3/5. मग आता 13/4 वजा 1/4. मग जर छेद समान असतील तर अंशांची वजाबाकी होऊन जाईल. तर त्याचं उत्तर काय आलं तर 12/4 आलं. वजा आता मी जर इथून वजा बाहेर काढला तर आतमध्ये बेरीज होईल. मग 2 अधिक 3/5. मग ते परत 5/5 आलं. मग आता 6चा घात जो आहे तो आहे 12/4 किती 3. 3 वजा 1 म्हणजे 6चा घात आला 2. 6चा घात 2 म्हणजे उत्तर आलं आपलं 36. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय सांगतो मित्रांनो की 1.25 चा घात 3 गुणिले 1.6 चा घात 3. आता मला सांगा या ठिकाणी आपला आधीचा नियम लागेल का? तर नाही. का नाही लागणार? कारण इथे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पाया हा वेगवेगळा आहे. मग या ठिकाणी आपला कुठला नियम लागेल? तर इथे आपला नियम लागेल की ए चा घात जर m असेल गुणिले b चा घात जर m असेल तर आपलं उत्तर काय येईल? a गुणिले b चा घात m. मग हा नियम आपल्याला इथं वापरायचा आहे. मग 1.25 चा घात आपला आहे 3 गुणिले 1.6 चा घात आहे 3 म्हणजे 1.25 गुणिले 1.6 चा घात असणार आहे आपला 3. मग आता इथे काय करायचं तर गुणाकार करत बसायचं का? तर नाही. इथे आपल्याला एक वेगळी ट्रिक वापरायची. याच्यामध्ये काय करायचं तर 1.25 ला मी कसा लिहू शकतो 125 भागिले 100. मग हे 2 शून्य म्हणजे 2 पॉईंट गुणिले 1.6 ला मी कसं लिहू शकतो 16 भागिले 10 आणि यांचा घात जो असणार आहे तो असणार आहे 3. मग आता इथे कट होऊ शकतं राईट. इथे 25 ने 100 ला पण भाग जातो 125 ला पण जातो. मग 25 पाचे 125 25 चोक 100 झालं. हे आलं. आणि इथे 5 जर बघितलं तर 5 एके 5 5 दुने 10. ठीक आहे. आता उत्तर काय आलं तर याला मी थोडं लिहून घेतो कारण थोडं अजून सिंपल होईल की 1/4 आणि 16/2 चा घात आहे तो आपला आहे तिसरा. मग आता इथून परत कट होईल 4 चोक 16 परत 2ने भाग दिला 2. मग आपलं उत्तर येईल 2चा घात 3 बरोबर 8. हे आलं आपलं उत्तर. आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न हाही आधीच्या प्रश्नासारखाच आहे. यामध्येही आपला नियम जो लागणार आहे तो लागणार आहे की ए चा घात जो आहे तो m गुणिले आता इथं पाया आपला सारखा आहे का नाही मग b चा घात पण घात सारखा आहे मग b चा घात m. तर याचं उत्तर येईल a गुणिले b चा घात m. मग आता आपल्याकडे a काय आहे 16/25 गुणिले b काय आहे 25/8 चा घात आपला किती आहे 5वा. मग इथं कट होईल 25 मधनं 25 हे उडले आणि 8 एक 8 8 दुने 16. मग इथं उत्तर काय आलं 2चा घात 5वा. 2चा 5वा घात म्हणजे 2 ला जर मी 5 वेळेस गुणलं तर उत्तर येतं 32. तर हे आलं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. चला पुढे वळूयात. पुढचा प्रश्न काय आहे की 7 हा आपला पाया आहे. 7चा घात 0.25 त्याचा घात 0.5 आणि त्याचा घात हा 8वा. मग आता इथे एक वेगळा नियम लागेल. आता आपला पाया a आहे त्याचा घात जर m असेल त्याचा घात पुन्हा n असेल तर याचं उत्तर काय येतं तर a चा घात हा m गुणिले n म्हणजे ह्या ज्या घाताचा घात आहे त्या दोघांचा गुणाकार येईल. मग आपल्या उदाहरणामध्ये 7 हा आपला पाया आहे. 7च्या डोक्यावरती
काय आहे 0.25. मी मग 0.25 गुणिले 0.5 गुणिले 8 असं येईल. मग आता 0.25 ला आपण परत कसं लिहू शकतो? 25/100 म्हणजे 1/4. परत 0.25 ला 50 ला आपण 0.50 ला आपण 50/100 लिहू शकतो म्हणजे 1/2 आणि गुणिले 8 आपला आहे जसा तसा. मग इथून जर मी याचं उत्तर कॅल्क्युलेट केलं तर 4 4 कट होऊन आपलं उत्तर आलं 7. कारण हे 1 गुणिले 1 1/4 गुणिले 1/2 हे 1/8 येऊन जाईल आणि त्याला 8 ने गुणलं तर 8/8 आपलं उत्तर आलं 1. सोपं आहे. चला आता हा प्रश्न, पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी देणार आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. याचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, हे जे आता आपण घातांकावरील प्रश्न बघितले, यापैकी कुठल्याही प्रश्नावर जर तुम्हाला काही डाऊट असेल, तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी त्यावर नक्की रिप्लाय देईल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.